नमस्कार, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खूप सुंदर डिझाईन म्हणजे हांडीगळ्यावरती आपण खूप छान डिझाईन बनवणार आहोत. हा हांडीगळा मी उलटवून घेतलेला आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, तर हे बघू शकता, हे काठ आहेत. जर समजा ब्लाऊज पीसमध्ये एका साईडला काठ असतील, एका साईडला काठ नसतील, तर त्यावेळेस आपण टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं आपल्याला बाईला गरजेचं आहे ते काठ काढून घ्यायचं आणि जे आपलं काठ शिल्लक राहतं ना, त्याच्यापासून आपण सुंदर डिझाईन तयार करायची. तर बघू शकता, हे एवढासा काठांचा पीस शिल्लक राहिलेला आहे. त्याच्यापासून आपण बनवणार खूप सुंदर अशी डिझाईन. तर बघू शकता, हा कॅनव्हास मी अस्तरला लावून घेतलेला आहे. हा त्रिकोण कट केलेला आहे. हा त्रिकोणाची साईज आहे ना, ते काठांच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे जर समजा काठ जर मोठे असतील तर मोठा त्रिकोण काढून घ्या आणि काठ जर लहान असतील तर तुम्ही लहान त्रिकोण काढून घ्या. तर काठाचा तुकडा थोडासा मोठा शिल्लक राहिलेला होता, तर म्हणलं आता ह्याच्यापासून आपण खूप छान डिझाईन नक्की तयार करू शकतो. तर चला मैत्रिणींनो, कशा पद्धतीने आपण डिझाईन तयार करणार आहोत ते बघूयात. तर आता आपल्याला काय करायचं, इथून असं पूर्ण, आता हे कॅनव्हासवरती ठेवलेलं आहे, आत अस्तर आहे आणि हे आपलं काठ आहे. तर अशी आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. जे काठ आपले एक्स्ट्राचे राहतात ना, ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं ना त्याला कट मारून घ्या, म्हणजे जेणेकरून शेप व्यवस्थित येईल आणि आपल्याला त्रिकोण लावताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपण उलटवून घेऊयात हे. तर बघू शकता, हा आपला छान असा त्रिकोण तयार झालेला आहे. वरती अस्तर आलेला आहे, मध्ये कॅनव्हास आपण आपला गेलेला आहे. तर कॅनव्हासमुळे काय होतं, थोडा थिकनेस येतो. त्यामुळे थोडासा कॅनव्हास वापरतच जावा शक्यतो, डिझाईन जर असेल तर. तर बघू शकता, आपला हा त्रिकोण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे डिझाईनचा, ब्लाऊजचा बरोबर. तिथं मार्किंग करून घ्या, म्हणजे आपल्याला मध्य व्यवस्थित लक्षात येईल. तर हे बघू शकता, हा आहे मध्य. इथून सरळ अशी रेषा मारून घ्या. तर आता आपल्याला बरोबर मध्यभागी असा हा त्रिकोण लावून घ्यायचा आहे. तुम्ही त्रिकोण लावून, आणि आपण आता हे त्रिकोण लावून झाले की नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या आपण पट्ट्या तयार केलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण कापडापासून फोल्ड करून ह्या असं नुसतं प्लेन अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला पूर्ण या त्रिकोणाला जोडून घ्यायचे आहेत. तो त्रिकोण जोडून पण तुम्ही जोडू शकता किंवा अगोदर पण पट्ट्या जोडून घेऊ शकता. तर अगोदर मी ह्या पट्ट्या जोडून घेते ह्याला. तर व्यवस्थित एकसारखं ठेवून जोडून घ्या. त्याच्यानंतर इथे एक आपल्याला त्रिकोण जोडून घ्यायचा आहे. बरोबर ह्या साईडला पण आपल्याला त्रिकोण जोडून घ्यायचा आहे.
तर अगोदर व्यवस्थित असं मध्यभागी ठेवून घ्या. नंतर ही एक्स्ट्राची झालेली पट्टी आपल्याला कट करायची आहे, पण त्याच्या अगोदर व्यवस्थित मोठ्याच ठेवा. आपण ॲडजस्ट करून नंतर कट करू शकतो. दोन्ही साईडला पण व्यवस्थित मार्किंग करून घ्या. अंतर व्यवस्थित ठेवा. अंतर कमी जास्त करू नका. अंतर जर कमी जास्त झालं तर ते मग एका साईडला कमी आणि एका साईडला दिसतं. वरून पण चेक करून घ्या की दोन्ही पट्ट्यांचं अंतर एकसारखं आहे का. आपण आता चेक करून घेऊयात. तर अंतर हे एकसारखं आहे, व्यवस्थित आहे. ह्याच्यामधलं पण अंतर तुम्ही चेक करून घ्या की किती व्यवस्थित आहे की नाही, का कमी जास्त होतं. त्याला तुम्ही पिन्स व्यवस्थित लावून घ्या, एका दिवस त्या पट्ट्या सरकू नये म्हणून. आणि आता आपण टीप मारून घेऊया. तर शिस्तीत असं जोडून घ्या त्या पट्ट्या. तर बघू शकता खूप छान पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झालेली आहे, खूप कमी वेळेमध्ये. आणि काठ जर कमी असतील आणि तुम्हाला जर अट्रॅक्टिव्ह डिझाईन जर बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही ही डिझाईन बनवून बघा. खूप सुंदर आणि खूप छान दिसते आणि कमी काठांमध्ये खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह आपली डिझाईन नक्की तयार होऊ शकते. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.